धाराशिव जिल्ह्यातील परांडा नगर परिषदेमध्ये बोगस मतदार नोंदणीचा एक गंभीर आणि खळबळजनक प्रकार समोर आलेला आहे। परांडा नगर परिषद क्षेत्रातील एका घराच्या पत्त्यावर हिंदू, मुस्लिम, दलित, माळी, ब्राह्मण अशा विविध जाती धर्मांच्या 37 व्यक्तींची मतदार म्हणून नोंदणी करण्यात आलेली आहे। इतकंच नव्हे तर यामध्ये उत्तर प्रदेशातून आलेल्या 5 मजुरांचाही समावेश असल्याचा आरोप आहे। विशेष म्हणजे ज्या घराचा हा पत्ता वापरण्यात आलेला आहे ते घर शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचा असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अरबाज पठाण यांनी केला आहे। घर क्रमांक 4 मध्ये हे घर क्रमांक अस्तित्वात आहे। ह्या घर क्रमांकामध्ये दलित, मुस्लिम, ब्राह्मण, माळी, सहगुरुद्वारे, पठाण, शेख एका घरात 40 लोक राहतात। विशेषतः करून उत्तर प्रदेशमधील कश्यप, चौधरी हा 5 लोक आहेत। या जगण्यासाठी परांडा येथे आलेले आहेत। विशेष करून यांचे परांडा मतदारसंघ यादीमध्ये नावे आहेत। याची तक्रार आम्ही नगर परिषद परांडा येथे दिलेली आहे। हा घर क्रमांक कोणाचा आहे? हा घर क्रमांक शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवकांचा आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, नेमका हा काय प्रकार आहे? एकाच घरामध्ये 37 व्यक्तींची मतदार म्हणून नोंदणी करण्यात आलेली आहे। सध्या खरं तर नगर परिषद निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून केली जाते आणि हे करत असताना विरोधी पक्षाकडून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत की बोगस मतदारांची नोंद झालेली आहे आणि त्या अनुषंगाने राज्यभर खरं तर मोठा वाद सुरू आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा बोगस मतदारांचा खरं तर पर्दाफाश झाला असं म्हणावं लागेल। परांडा नगर परिषदेमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर 37 जणांची नोंद आहे आणि यामध्ये विशेष असं आहे की हे वेगवेगळ्या जातीचे आहेत, म्हणजे ब्राह्मण, मुस्लिम, माळी वेगवेगळ्या जाती धर्माची ही सगळी लोक आहेत आणि ती एकाच घराच्या पत्त्यावर त्यांची नोंद असल्याचं दिसतं। आणि यामध्ये विशेष अशी गोष्ट आहे की आणखी 5 जी लोक आहेत ती उत्तर प्रदेश मधली असल्याचं या सगळ्या निदर्शनास आलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्यानं या संदर्भात प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे। मात्र प्रशासनाचं असं म्हणणं आहे की यामध्ये फक्त त्यांचा पत्ता चुकलेला आहे आणि ते दुरुस्ती करण्याचं काम सुरू आहे। आणखी जर कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी ते प्रशासनाकडे कराव्या आणि मग तशी दुरुस्ती केली जाईल असं प्रशासन सांगत असलं तरी धाराशिव जिल्ह्यामध्ये फक्त परांडाच नव्हे तर सर्वत्रच हा गोंधळ असल्याचं पाहायला मिळत आहे। जवळपास 25,000 पेक्षा अधिक तक्रारी त्यांनी निवडणूक विभागाकडे केलेल्या आहेत, ज्यामध्ये कुणाची नावं बदलली गेलेली आहेत, कुणाचा पत्ता बदलला गेलेला आहे, कुणाची नावच गायब आहेत, असा सगळा सावळा गोंधळ धाराशिव जिल्ह्यामध्ये मतदाराच्या नोंदणीमध्ये पाहायला मिळतोय। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर एकाच घराच्या पत्त्यावर जवळपास 37 विविध जाती धर्मांचे मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे। परांडा नगर परिषदेमधला हा संपूर्ण प्रकार आहे। बोगस मतदार नोंदणी कशी झाली असा सवाल आता विचारला जातोय। तर परांडा नगर परिषदेमध्ये बोगस मतदारांची नोंदणी झाल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे। यामध्ये 5 मतदार हे उत्तर प्रदेशातील असल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी ही संपूर्ण माहिती समोर आणली आहे।